नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण TRTI पोलीस भरतीचे फॉर्म अप्लाय करत असेल किंवा TRTI मधून PSI, STI आणि ASO या पोस्टसाठी आपण TRTI थ्रू जे ॲप्लिकेशन ऑनलाईन अप्लाय करतो, तर त्यांच्यात बऱ्याच विद्यार्थ्यांना विड्रॉवल ॲप्लिकेशनचा जो प्रॉब्लेम आहे, तर त्याची जी अपडेट आहे, तर ती अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहे. त्याचे जे सोल्युशन आहे, तर त्याचे सोल्युशन काय असणार आहे, तर ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी आपली जी यूजर ID आणि पासवर्ड आहे, तर ते आपल्याला एंटर करून सिम्पली लॉग इन करून घ्यायचं आहे आपल्याला TRTIच्या ज्या वेबसाईटला. आणि त्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर या ठिकाणी आपण जसे लॉग इन करू, आपल्याला प्रोफाईल आणि चेंज पासवर्डचा जो ऑप्शन आहे, तर तो या ठिकाणी दिसणार आहे. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा जो इंटरफेस आहे, खालती स्क्रॉल डाऊन केल्यावर आपल्याला या ठिकाणी आपले जे नाव असेल आणि PRN नंबर असेल, ईमेल ID, मोबाईल नंबर आणि जो ॲड्रेस आहे, तर तो आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि एका बाजूला आपला जो फोटो आहे, तर तो फोटो त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो एक ऑप्शन आलेला आहे आपल्याला विड्रॉ ॲप्लिकेशन. तर हे जे ऑप्शन आहे, तर ते आपल्याला कशाला आलेले आहे, तर मित्रांनो, आपला जो ॲप्लिकेशन असेल, तर तो आपण फिलअप करत असतो आणि अपूर्ण फॉर्म जो आहे, तर तो त्या ठिकाणी आपण लॉग आउट करत असतो. तर आपली जी प्रोफाईल आहे, तर ती त्या ठिकाणी आपला जो फॉर्म अप्लाय करतो, तर त्याची संपूर्ण प्रोसेस आपण कंप्लीट करत नाही आणि त्यामुळे जो ॲप्लिकेशन या ठिकाणी आहे, तर तो विड्रॉ ॲप्लिकेशन म्हणून आपल्याला त्या ठिकाणी जो प्रॉब्लेम आहे, तर तो त्या ठिकाणी यायला लागलेला आहे. त्याला जे विड्रॉ ॲप्लिकेशन आहे, तर त्याला करेक्शन करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी 3 डॉट दिलेले आहे आपल्याला. तर या 3 डॉटवरती सिम्पली क्लिक करायचं आहे. जसे आपण क्लिक करू, आपल्याला या ठिकाणी फर्स्ट ऑप्शन इन्स्ट्रक्शन दिलेला आहे, सेकंड फिल ॲप्लिकेशन फॉर्म आणि 3 नंबरला प्रोफाईल दिलेला आहे. तर सिम्पली आपल्याला या ठिकाणी फिल ॲप्लिकेशनचा जो ऑप्शन आहे, तर या ऑप्शनवरती आपल्याला सिम्पली क्लिक करायचं आहे. जसे आपण फिल ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करू, या ठिकाणी आपल्याला जी स्टेप आहे, आपण फॉर्म ॲप्लिकेशन अप्लाय करतो, पण त्या ठिकाणी टॅब केल्यावर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपण जेवढा डाटा जो आहे, तर तो फिलअप केला असेल, तर त्याची स्टेप आपल्याला कंप्लीट किती झालेलं आहे, तर ते त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर या ठिकाणी आपले जे डॉक्युमेंट आहे, तर ते अपलोड झालेले नाही. तर त्यासाठी आपला जो ॲप्लिकेशन आहे, तर तो त्या ठिकाणी विड्रॉ ॲप्लिकेशनमध्ये आलेला आहे. तर जसे आपण या ठिकाणी आपले जे डॉक्युमेंट आहे, तर ते डॉक्युमेंट आपण कंप्लीटली अपलोड करू, आपला जो ॲप्लिकेशन आहे, तर तो त्या ठिकाणी सबमिट होणार आहे. तर आपल्याला जो विड्रॉ ॲप्लिकेशन आहे, तर त्याला कंप्लीट करण्यासाठी सिम्पली आपल्याला जे डॉक्युमेंट आहे, तर ते सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचे आहे, जेवढे डॉक्युमेंट असतील तेवढे. आणि त्यानंतर आपल्याला सिम्पली या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसे आपले जे डॉक्युमेंट आहे, तर ते त्या ठिकाणी अपलोड होणार, त्या ठिकाणी आपला जो ॲप्लिकेशन आहे, तर तो सक्सेसफुली त्या ठिकाणी आपण OTP जो आहे, तर तो OTP या ठिकाणी बऱ्याच जणांना OTP यायचा जो प्रॉब्लेम आहे, तर तो झालेला आहे. म्हणजेच ईमेल ॲड्रेसवरती त्या ठिकाणी OTP येत आहे, परंतु मोबाईल OTP जो आहे, तर तो रिसीव्ह होत नाही. तर त्यासाठी त्या ठिकाणी जे टेक्निकल प्रॉब्लेम झालेली आहे, पण जो फॉर्म आहे, तर तो अप्लाय करतो, तर त्या जी टेक्निकल प्रॉब्लेम आहे, तर त्यामुळे त्या ठिकाणी जे OTP आहे, तर ते त्या ठिकाणी रिसीव्ह होत नाही. तर नंतर आपण लॉग इन करून आपला जो ॲप्लिकेशन आहे, तर तो त्या ठिकाणी OTP वगैरे आहे, तर तो कन्फर्म करून आपण त्या ठिकाणी आपला जो फॉर्म आहे, तर तो सबमिट करू शकतो. तर आपले जे डॉक्युमेंट आहे, तर ते या ठिकाणी अपलोड झालेले आहे आणि या ठिकाणी आपण जो प्रिव्ह्यू आहे, तर तो बघू शकतो. आणि त्यानंतर आपला जो फॉर्म आहे, तर तो त्या ठिकाणी आपल्याला सेव्ह अँड लॉग करायचा आहे. त्यानंतर आपण आपल्याला ज्या ठिकाणी जी प्रोफाईल आहे, तर त्या ठिकाणी जे विड्रॉ ॲप्लिकेशन दिसत होते, तर त्या ठिकाणी आपला जसा फॉर्म त्या ठिकाणी सबमिट होईल, ॲप्लिकेशन आहे, तर तो या ठिकाणी डाउनलोड PDF प्रिंट म्हणून या ठिकाणी जे स्टेटस आहे, तर ते चेंज होणार आहे. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी जो विड्रॉचा प्रॉब्लेम आहे, तर तो या ठिकाणी सॉल्व करू शकतो.